कडे बघा मित्रांनो, बिट्टलचा ओरिजिनल बिट्टलमध्ये पाहू शकाल. रोमन नोज, व्हाईट आईज, शिंग तुम्ही पाहू शकाल. कानाची लेंथ बघा आणि बॉडी स्ट्रक्चर पाहू शकाल. ज्या सगळ्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. आणि 4 दातावर बोकड आहे. भेटून द्या मला 200 रुपयाचे असे काय लई शुक्रवार 200 रुपयावर शेळ टाकतो आम्ही. 50 रुपये एवढं किती लाख आणि आता इथं काही 100 शेळी कायची म्हणलं 200 किती झालं. सोळा मी नाही देणार पैसे आज. कोण येईल ना देऊन द्या. दादा कोकरांचं काय सांगते? कोकऱ्यानं सांगतो 4,500 जोडी. ओके. आणि किती महिने याचे? 8-10 दिवस. 8-10 दिवसाचे. आणि किती पहिल्या दुसऱ्या? पहिले येताला खाली, पहिले येताला. आणि या बाकीच्या सगळ्या गाभण? दुसऱ्या तिसऱ्या येताच्या पाहिजे. ओके. यांची काय किंमत होईल सरासरी? हिचं सांगाय 14.5 आहे, मधलीचं 15.5. ओके. ती काठी उडी जाते तिचं 17,000. काही कमी जास्त होतील ना? कमी जास्त होणार ना. ओके. आणि इकडे या सगळ्या काठी हे गाव खाटे आहेत सगळे, त्या नाही उपयोग. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांचा तळेगाव येथे भरणारा बकरी बाजार. मित्रांनो, या बकरी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी येतात आणि त्याचबरोबर इतरही कोणत्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी येतात आणि त्यांची किंमत काय होते, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. तर मित्रांनो, आज पण बऱ्यापैकी आवक झालेली आहे बघा. करड आणि मेंढ्या भरपूर आहे. दादा घरगुती करडे आहे का? हा, घरगुती. काय सांगताय? 12,000. पाठ बोकड आहे कसे? दोन्ही बोकड आहे. दोन्ही बोकड पाहू शकाल. उस्मानाबादीमध्ये. आणि कुठून आले होते तुम्ही? डोंगरगाव. इकडे पण येतो. बाबा घरचे आहे का? नाही, तिकडचे भाऊ का? मेंढी आहेत बघा. बाबा घरची एक मेंढी. बालिक आहे बालिंग आहे का? हा. कुठून आले होते? पारोड देवली काय किंमत सांगताय? 10,000. 10,000. काय मागणी वगैरे झाली का? मागणी झाली 9,200. 9,200 तरी नाही दिला. 10,000ला द्यायचा. 10,000 द्यायचा. बाकी 9,250 नाही मागणी. चॅनलला आणि वजन आहे ना त्याला? हां. बाकी पण इकडं पाहू शकाल मेंढ्या आणि शेळ्या बरेच. तर मग क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत. क्वालिटीमध्ये एकदम क्वालिटी आहे. कुठून आले होते दादा? आपण ह्याची दहीवडीवरनं. आता हे शेळे आहे कोणते आहेत? ते उस्मानाबादी उस्मानाबादी आहे ना? ती थोडी कोटा टाईप ही कोट्याची. कोट्याची आहे ना? काय किंमत सांगते? त्यांचं ह्या दोन्हींचं 35 सांगतो. या दोन्हीचे? आणि ही हिचे 20,000. हिला 3 करड होतील ना? हा, 3 किलो. आणि हिला आता का पण आहे कसे आहे? नाही, ह्या खाटे आहेत. खाटे आहेत. ओके. आणि आपल्याकडे दर सोमवारी शेळ्या असतात ना? असतात. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9881 53 75 18. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि क्वालिटीमध्ये जर शेळ्या हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. काय टेंगल लावली तुम्ही मोकरा माणसाची. या बकरी 2 टाका राव. एवढं तळतळ माणूस 200-500 काय लागेल तुमचे बकरी नेमके. भेटून द्या मला 200 रुपयाचे असे काय लई शुक्रवार 200 रुपयावर शेळ टाकतो आम्ही. 50 रुपये. एवढं किती लाख आणि आता इथं काही 100 शेळी कायची म्हणलं 200 किती झालं. सोळा मी नाही देणार पैसे आज. कोण येईल ना देऊन द्या. 31 आणि काय 25,000 दिले. धरा तिला पॅक. कसे दिले दादा? ते दिले 31,000.
किती 32,000 जोडी. पाहू शकाल 32,000 जोडी दिलेली आहे. इकडं पण तुम्ही पाहू शकाल करडा आणि शाळा भरपूर आहे. इकडं पण करडा आहे. बोकड आहे का? हा बोकडी काय किंमत सांगते? 20,000. आणि किती किती महिन्याचे असतील हे? 4 महिन्याचे. घरगुती आहेत ना? हा घरगुती. पाहू शकता बोकड आहे. हे काय बिट्टलच्या बोकड्याने लावले होते का शेळी? पाहू शकता बिट्टलनी क्रॉस केलेली शेळीची बोकडे आहेत बघा. ठीक आहे दादा. आणि कुठून आले होते? आले कुठून होते म्हटलं? लिमगाव माळून. पुढं पण पाहू शकता बघा. लावायला पण शेळ्या आहेत. आणि बाबा बोकडे काय आहे? नाही पाठ आहे यांची शेळी काय किंमत सांगताय? किंमत काय सांगताय? 34,000. 34,000. खाटे आहे गाभण आहे? 3 महिन्याची पक्की आहे. हां 2 महिने झाला. ओके गाभण आहे. तर बाबा असतात ते बघा. चाकण बाजारात पण असतात ना? चाकण बाजारात पण असतात. आणि शेळ्या आणि बोकड क्वालिटीमध्ये असतात त्यांच्याकडे. ठीक आहे बाबा. ठीक आहे. बाकीच्या इकडं शेळ्या वगैरे तुम्ही पाहू शकता. बोकड आणि करड. मित्रांनो पाळण्यासाठी जी करडं लागतात ती इकडे तुम्ही पाहू शकाल. भरपूर करडे येतात ते जी पाळीव शेळ्यांचे असतात आणि पाळण्यासाठी आपण वापरू शकतो. दादा आहे कसे? पाठबोकड आहे कसे? पाठबोकड काय किंमत सांगताय? 3,000 3,500 एकाची. ओके. आणि हे कोणते आपल्या शेळ्यांचेच आहेत ना? म्हणजे मेंढ्यांमधल्या शेळ्यांचे? हा मेंढ्यांमध्ये. ओके. तर मित्रांनो काही काही शेळ्यांना 3 करडं होतं ते त्याच्यामुळे एक करडं विक्रीसाठी आणतात. बघू शकाल. आणि हे किती दिवसाचे असतील? 6 दिवसाचे 8 दिवसाचे. ओके. म्हणजे आठवड्याभराचे. पाहू शकाल. आणि पाळण्यासाठी एक नंबर आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर तळेगाव बाजारामध्ये भरपूर करडे येतात ते. आमचे बी काढ आहे की भाऊ? आहे की? आणि मेंढ्यांमध्ये पण लहान साईजचे करडं असतात. काय सांगताय करडांचे यांचे? 3 इंच 9,000 सांगतोय. 9,000. आणि किती महिन्याचे असतील? 1.5 महिन्याचे. 1.5 महिन्याचे. नर मादे कसे? सगळे नर आहेत. सगळे नर. आपल्याकडे येत असतात ना? हो बकऱ्यात असतात. बकरच असतात. हो बकऱ्या असतात. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 97 66 86 39. ओके. आणि कुठून येतं तुम्ही? तळेगाव डमडे इथं. तर पाहू शकाल अशा क्वालिटीमध्ये जर आपल्याला कोकरा हवे असतील तर भरपूर येतं ते. कोणतं? बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल. दादा कसे पाठबोकड आहे कसे? 3 पाठ 3 बोकडे. कुठून आले होते तुम्ही? महागड्यावर. आणि आता यांचं वय किती असेल? 3 महिने. 3 महिने. आणि किंमत काय सांगताय? त्यांची 7,000 रुपये. 7,000 रुपये. पाहू शकाल पाठबोकड मिक्स आहेत आणि एकदम क्वालिटीमध्ये करत आहेत बघा. आणि मोठ्या मापाची आहे. कानाची लेंथ भरपूर आहे यांची. पाहू शकाल. आणि 7,000 रुपये किंमत सांगतात ते. ठीक आहे दादा. इकडे पण तुम्ही पाहू शकाल शेळ्या मेंढ्या भरपूर आहेत बाजारात. पाहू शकाल बाजार बघा. काही खरेदी केले का? कुठून आले होते? आता हे कसे खरेदी केले? 6,000. आणि वजन किती असं यांचं? 10-12 किलो. 10-12. ठीक आहे.
इकडं पाहू शकाल भरपूर माल आहे. काय किंमत सांगते? 20,000 जोडीची. आणि पलीकडची? पलीकडचे 19,000 म्हणजे साईजनुसार जसं साईजनुसार. ओके. आज बाजार कसा आहे? आज नाही जोरात बाजार, जोरात आहे. जोरात एकदम. त्याचं काय साईज काय? साईजनुसार किंमत सांगतो. इकडं आता परत करडे आहेत बघा. करडं भरपूर येतात या बाजारामध्ये. पाहू शकाल. नर्मादी दादा कोकरांचं काय सांगताय? कोकऱ्यानं सांगतो 4,500 जोडी. जोडी. ओके. आणि किती महिने याचे? 8-10 दिवसाचे. 8-10 दिवसाचे. आणि ही शेळ्यांचे करडे यांची? हे करड 2 महिन्याची, हे करड 2.5 महिन्याची. ओके. यांची काय किंमत सांगते? यांची सांगतो 12,000. 12,000. एकदम क्वालिटीमध्ये करडे आहेत. आपल्याकडे एवढीच आहे का अजून असतात ते? आजच्या दर बाजार आणतो 10, 15, 20, 15, 5. आपला मोबाईल नंबर सांगा ना. भैया मोबाईल नंबर सांगा आपला. 93 25 85 01 परत सांगा. 93 25 85 01 66. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि करड्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये करडे आहेत बघा. नर मादी आणि शेळ्यांची पण बघा एकदम क्वालिटी. ठीक आहे दादा. इकडं पण घेऊन ठेवलेले आहे. पाहू शकतो. जशी क्वालिटी तशी किंमत होती. 2 दिलं तर बाकीची सगळी नाही. बाकी इकडं पाहू शकाल. नाही देत नाही काम. ते बोले 16 बोल. व्यवहार चालू आले. बोकड आहेत बघा मित्रांनो मोठ्या मापाचे. यूट्यूब आहे. कोणते बोकड आहेत ते? सगळेच पिट्टल नसतात ते दादा. पिट्टलची क्वालिटी कशी असते? हे गावरान बिट्टल. गावरानमध्ये आहे बघा. काय किंमत सांगतो दादा? 40,000 जोडी. काय मागणी वगैरे झाली का? आणि किती दातावर येते? हा दाते, हा 2 दाते. ओके. आदतमध्ये आहे. पलीकडचा 2 दाते आहे बघा. फुल साईजमध्ये आहे दोन्ही पण. अंदाजे वजन किती असेल यांचं? आणि उपसून द्या सगळं आपला अंडे धंद्याचे करतो सर आहे. अंदाजे 50 किलो दोन्ही. 50 किलो. साडेबट्टलचा दिला जातो त्यांना फार्मला आहे. बाकी तुम्ही माल पाहू शकाल इकडे. इकडं काही खरेदी झालेली आहे. काय सांगताय दादा यांचे? काय किंमत सांगताय त्याची का? हां 20,000. एकाचे. आणि किती वय असेल यांचं? वर्ष. इकडे पण व्यवहार चालू आहे. बाकी माल तुम्ही इकडे पाहू शकता.
पूर्ण सर्व साईज मध्ये आहेत बघा. 13 किलो 12.5 आणि पाळीव शेळ्या ज्या आहेत त्या पलीकडच्या बाजूला राहतात ते, म्हणजे डाव्या बाजूला आपण बाजारात एंट्री केली की डाव्या बाजूला इकडे पाळीव शेळ्या असतात ते बघा. गाभण आहे कशी आहे? काय किंमत सांगते? 13,000. कुठून आले होते? इथून चालू होते. बोकड आहे बघा मित्रांनो, बिट्टलचा ओरिजिनल बिट्टलमध्ये आहे. पाहू शकाल रोमन नोज, व्हाईट आईज, शिंग तुम्ही पाहू शकाल. कानाची लेंथ बघा आणि बॉडी स्ट्रक्चर पाहू शकाल. ज्या सगळ्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. आणि 4 दातावर बोकड आहे. आपल्यासोबत भाऊ आहेत. भाऊ काय किंमत सांगता याची? 30,000 आहे सांगायला. ओके. आणि आता 4 दातावर आहे? 4 दात. ओके. 30,000 किंमत आहे सांगायला आणि 4 दातावर आहे बघा. एकदम क्वालिटीमध्ये फुल साईजमध्ये बोकड आहे आणि लागवडीसाठी एक नंबर आहे. ब्रीडर म्हणून बघू शकाल. काही मागणी वगैरे झाली का? मागतात 23ला. 22-23ला 22-23ला मागतात बघा. बाजारामध्ये सांगायची किंमत वेगळी असते आणि खरेदीची किंमत वेगळी असते. पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये आहे आणि मोठ्या मापाचं आहे. सगळी फुल लेंथमध्ये आहे बघा. आपल्याकडे कधी कधीच येतात ना? हा, कधी गावरांची आपल्याकडे असते. ओके. गावरान शेळ्या असतात बच्चावाल्या. पिल्लावाल्या, ज्या पवळे सारखं असतात ते शेळ्या असतात पिल्लावाल्या. आणि असे बोकड कधी कधीच येतात ते, जे शेळ्या लावण्यासाठी घेतात आणि लावून झाल्यानंतर परत देतात. हा, पाहू शकाल. ठीक आहे. बाकी इकडं काठेवाडीमध्ये पण शेळ्या आहे बघा, ज्याचा आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. या त्याच शेळ्या आहे त्याच्यात आणि फुल व्हिडिओ पण होता बघा. पाहू शकाल. बाकी इकडं पाळीव शेळ्या आहेत बघा. पाळीवमध्ये आहेत सगळे. व्हिडिओ घेऊन आम्ही बसतोय घ्या. तुम्हाला कोणती विचारायची एवढं सांगा, आम्ही सांगतो. शेळ्या आहेत बघा मित्रांनो पाळीव शेळ्यामध्ये. आणि या सगळ्या गाभण आहेत ना? हो, सगळ्या गाभण. 1 किला 1 बोकड आहे, बाकी सगळ्या 5 गाभण आहे. ही हो, खाली तिला एक झाली. बोकड ओके. तिची काय किंमत सांगताय? तिचं काय 13.5 आहे सांगायला. 13.5. ती किती? पहिल्या दुसऱ्या आहेत? पहिले येताला खाली, पहिले येतात. आणि या बाकीच्या सगळ्या या गाभण. दुसऱ्या तिसऱ्या येताच्या पाहिजे. ओके. यांची काय किंमत होईल सरासरी? हिचं सांगाय 14.5 आहे, मधलीचं 15.5. ओके. ती काठी उडी जाते तिचं 17,000. काही कमी जास्त होतील ना हो, त्याच्यामध्ये? कमी जास्त होणार ना. ओके. आणि इकडे या सगळ्या काठेवाडी हे गाभ खाटे आहेत खाटे सगळे, आहेत. त्या नाही उपयोगीच्या. हो, पाहू शकाल. आणि इकडच्या या त्या गाभण येतो. या 2 गाभण यांची काय किंमत सांगते? अलीकडली 16.5, पलीकडली 14.5. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 8806 700808. ओके. आणि आपण कोणते बाजार करतो? आपण 8 बाजार करतो. 8 जे बाजार लागत ते. ओके. आणि आपल्याकडे काय काय असतं? सगळ्या शेळ्याच असतात, गाभण पिल्लावाल्या. ओके. ठीक आहे. तर पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्या आहेत बघा, एकदम क्वालिटीमध्ये. आणि बाकीच्या इकडे आहेत बघा, पलीकडनं पिल्लावाले आहेत बघा, भरपूर आहेत पिल्लावाल्या पण. हो, या सगळ्या पिल्लावाल्या शेळ्या आहेत. आणि सरासरी जी किंमत मागायची आपल्याला ऐकली 12-14 हजार रुपयापासून 20-22 हजारापर्यंत. जशी शेळी तशी किंमत होती शेळ्यांची. पाहू शकाल. आणि सगळ्या क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत. जर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी शेळ्या आणि करडा हवे असतील तर तळेगाव बाजारामध्ये भरपूर माल येतो. पवळे सर आहेत. सर आज काय किंमत होती शेळ्यांची? आजच्याला गिरायक मंद आहे. पाळीव शेळ्यांसाठी आजच्याला ना फक्त 2 शेळ्या कापल्यात. ओके. 11,000पासून
16.5 पर्यंत गेले. ओके. आणि जशी शेळी तशी किंमत होती. हा आजच्याला गिराईक नाही म्हणलं तरी चालत. ओके. शांत झाले, व्यापार थंड आहे. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार आहे आता. इकडे बघू शकाल कोंबडे वगैरे आहेत. दादा काय किंमत सांगताय कोंबड्यांची? कोंबड्याची किंमत 600 रुपये. 600. आणि कोंबडी? कोंबडी 400. ओके. हे सगळं मला आपलेच आहे का? हा काय सांगितलं? 600. 600 आणि 400 काय बाजार भाव कमी झाले तर कसे येतात? नाही आहे तेच चाललेलं आहे आहे. कारण तेच. की शेतकरी लोक स्वस्ती देत नाही तर इथं काय स्वस्त मिळत नाही, आता होळी संपल्यानंतर थोडा बाजार हे होतो. नाही. माल शॉर्ट आहे ना. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार भाव आहे. तर फायटरमध्ये आहे. फायटरची जोडी आहे का? फायटरची जोडी आहे. काय किंमत सांगताय? तिची 2000 रुपये जोडी सांग. हा फाईट खेळलेला आहे का? फाईट घेऊन ते आजारी थोडा पडला आहे, त्याच्यामुळं थोडी किंमत त्याची कमी पडते. काय सांगताय जोडीचे? 2000 रुपये जोडी सांगते. ही माझी आहे. महादी आणि पाहू शकाल. डोळा पण त्याचा हे झाला फाईटमध्ये. फाईटमध्ये हां. फाईटमध्ये डोळा गेला त्याचा. आता कशी आहे बाजार? बाजार आता रिवर्स झाला. रिवर्स झाला. हो, रिवर्स झाला. होळीपासून. हा, होळीपासून. पाहू शकाल अशा प्रकारे माल येतोय. कोंबड्या आणि कोंबड्या. हे डायरेक्ट वजन करून घेऊन जा. वजनावर. आता हे कसे घेतात ते? 400 रुपये. 400 रुपये किलो. गावरांचे. अरे वो ये हो गया क्या तुम्हारे उधर लगाओ ना झाड़ को.